भंगार खरेदी करण्याच्या बहाण्याने भरदिवसा शहरात घरफोड्या करणाऱ्या टोळीला दरोडा प्रतिबंधक पथकाने जेरबंद केले। भंगार खरेदी करण्याच्या बहाण्याने शहराच्या मध्यवस्तीतील फ्लॅट भरदिवसा फोडून लाखोंचा ऐवज लांबवणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला दरोडा प्रतिबंधक पथकाने जेरबंद केले। त्यांच्या एका अल्पवयीन साथीदारालाही ताब्यात घेतले आहे। या टोळीने गेल्या 2.5 वर्षात 23 घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्याकडून सोने, चांदीच्या लगडी, दुचाकी असा 35 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे। चोरट्यांकडून दागिने विकत घेणाऱ्या नगर जिल्ह्यातील पाथर्डीत राहणाऱ्या सराफालाही पोलिसांनी अटक केली आहे। शिवाजी नाना भोसले, अंकुश वामन पवार, आबा राधाकिसन सरोदे अशी जेरबंद केलेल्या चोरट्यांची नावे आहेत। त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे। सराफ प्रकाश महादेव पारखे याला गजाआड करण्यात आले आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र भांबरे यांनी दिली। भंगार माल खरेदीची हातगाडी घेऊन चोरटे आणि त्यांचा अल्पवयीन साथीदार शहराच्या मध्यवस्तीत फिरत असत। सोसायटीच्या बाहेर 2 जण हातगाडी घेऊन थांबायचे। त्यांचे साथीदार सोसायटीत घुसून बंद फ्लॅट हेरायचे। त्यानंतर या फ्लॅटचे कुलूप तोडून कपाटातील दागिने लांबून ते पसारवायचे। सराईत चोरटे मार्केट यार्ड परिसरात फिरत असल्याची माहिती दरोडा प्रतिबंधक पथकातील सहाय्यक फौजदार देवीदास भंडारी यांना मिळाली। त्यानुसार सापळा रचून त्या सर्वांना पकडण्यात आले। पुणे शहर क्राईम ब्रँचचे दरोडा प्रतिबंधक जे पथक आहे त्या पथकाचे आमचे एस आहेत देवीदास भंडारी यांना एक बातमी मिळाली की घरफोडी करणारे 4 गुन्हेगार एकत्र येत आहेत आणि त्यानुसार त्यांनी त्या पथकाचे प्रमुख श्री पोलीस निरीक्षक श्री सतीश गोवेकर आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने सापळा लावला असता त्या ठिकाणी 4 गुन्हेगारांना आपण अटक केली आणि 4 गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून सन 11, 12 आणि चालू सालातले 13 सालातले असे 23 घरफोडीचे गुन्हे काढलेत। त्यांच्याकडून आपण साधारणतः 1 किलो 318 ग्रॅम सोन्याचे दागिने व लगडी तसंच 1 किलो 52 ग्रॅम चांदीचे दागिने लगडी अशा प्रकारचा माल जप्त केला आहे आणि ते आरोपी सध्या आपल्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये। या लोकांचं मागचं गुन्हेगारी पार्श्वभूमीचं रेकॉर्ड आहे। ते रेकॉर्डवर असल्यामुळेच आपल्याला त्याची बातमी होती की ते लोक येणार आहेत वगैरे। एक साधारणतः हे असे भंगार गोळा करणारे हातगाडी घेऊन हे 4 गुन्हेगार असायचे। 2 जण भंगार विकत घेते असं दाखवायचे आणि 2 जण वर जाऊन पटकन जाऊन घरफोड्या करायचे। अशा पद्धतीने त्यांची मोडस ऑपरेंडी होती। यात एका पाथर्डीच्या एका सराफाला आम्ही अटक केली, ज्याच्याकडनं हा सगळा मुद्देमाल जप्त केला आहे। नाही, या सराफाला पूर्वी कशात अटक केलेली नाहीये।